नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोरम MPSC अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील. आपण काय केलेलं आहे बघा, ठरल्याप्रमाणे आपण काय करणार आहोत, जानेवारी 2025 ते एप्रिल 2025च्या चालू घडामोडी आपण या महिन्यामध्ये कंप्लीट करणार आहोत. तुम्हाला हे सर्व व्यवस्थित विथ नोट्स मिळणार आहे. तुम्ही एवढं जरी केलं तर मोर दॅन इनफ आहे. हा तुम्हाला सॅम्पल व्हिडिओ आहे. तुम्हाला कशासाठी दाखवत आहे हा, तर तुम्हाला आपण कसं जाणार आहोत त्याची कल्पना घेण्यासाठी दाखवलेला आहे. हे लक्षात ठेवा. आणि आपण ज्या सोर्सेसचा वापर केलेला आहे ते अधिकृत वेबसाईटचा वापर केलेला आहे. तुम्ही यातली लिहिलेली गोष्ट मला विचारली तर तुम्हाला ते टॉपिक सर्च केल्यानंतर लगेचच पहिल्या 5 वाक्यामध्ये हेडिंग आणि त्याचं जे शासकीय वेबसाईटवर सगळा मजकूर दिसेल तुम्हाला. त्यामुळे तुम्हाला हा परीक्षेसाठी वेगवेगळ्या परीक्षेचं जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल, वेगळं उत्तर दिलं तर त्यासाठी वापरू शकता. आणि जरी तुम्हाला काही वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आपण त्याला रिप्लाय देऊयात. तर बघा, आपण चालू करूयात प्रादेशिक घडामोडी. प्रादेशिक घडामोडीवर प्रत्येक परीक्षेमध्ये एक क्वेश्चन असतो. कारण काय होतं, महाराष्ट्राचे MPSC परीक्षा सेट करताना ज्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये प्रथम झालेल्या असतात किंवा कुठल्या स्टेटमध्ये झालेल्या असतात, तर यावर 1 मार्काचा क्वेश्चन कायम असतो, हे लक्षात ठेवा. आणि याची PDF तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनला जिथं तुम्हाला असं लॉक दिसेल, तिथं नोट्स आहे, नाव आहे, जसं आहे तसं प्रादेशिक घडामोडी, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय टॉपिक वाईज नावं असतील तिथं तुम्हाला मिळतील. त्यामुळं त्याची चिंता नसणार आहे की कुठं PDF मिळणार आहे. तुम्हाला मला विचारण्याची सुद्धा गरज नाही, तिथं तुम्हाला सर्व मिळून जाणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला काय वाटत असेल, अडचण असेल तर कमेंट करा. चला आपण सुरू करूयात. प्रादेशिक घडामोडी आपण बघतोय याच्यामध्ये बघा, वडधामणा काय झालेलं आहे, भारतातील पहिली AI अंगणवाडी, ह्याच्यावर क्वेश्चन येऊन गेलेला आहे. मग परत येऊ शकतो का, तर येऊ शकतो. कारण काय, AIचे सध्या चालवलं आहे, वार वाहत आहे, त्यामुळे AIचा वापर करून पहिली अंगणवाडी झालेली आहे. कुठे झालेली आहे, वडधामणा, हे लक्षात ठेवायचं. नागपूर, तालुका हिंगणा, हे लक्षात ठेवा. हे कशा कुणी केलेला आहे उपक्रम, हा स्टेट गव्हर्नमेंटनं केलेला नाही, तर नागपूर जिल्हा परिषदेने केलेला उपक्रम आहे, हे लक्षात ठेवा. नागपूर जिल्हा परिषदेनं मिशन बाल भरारी या उपक्रमांतर्गत हा उपक्रम राबवलेला आहे. मल्टिपल स्टेटमेंटला जर पुन्हा राज्यसेवेला येऊ शकतं, हे लक्षात ठेवा. आणि याचा उद्देश काय बघा, ग्रामीण भागातील मुलांना काय करायचं, आधुनिक दर्जाचं शिक्षण देऊन ग्रामीण आणि शहरी भागातील जी शिक्षणाची दरी आहे ना, तर ती कमी करायची आहे, हे लक्षात ठेवा. ह्यासाठी ह्याचा उपयोग आहे, हे लक्षात ठेवायचा आहे. बघा पुढचं काय आहे, राधा. आता हे मी तुम्हाला काही हेडिंग बनवताना किंवा हे ठरवताना, तुम्ही एक्झामला जाताना जरी नुसतं एक्झाम हॉलमध्ये जाण्याच्या आधी या नोट्सच्या हेडिंग जरी बघून गेलात ना, तरी तुम्हाला सगळी इंडेक्स रिवाईज करायची किंवा काही रिवाईज करायची गरज पडणार नाही, लक्षात ठेवा. कारण तुम्हाला ते ऑब्जेक्टिव्ह येऊन जाईल त्याच्यातून. कारण काय केलेलं आहे, हेडिंग बनवताना अशी हेडिंग बनवलेली आहे की त्याची अर्धवट नाही आहे, पूर्ण त्यातनं तुम्हाला अर्थ कळतो. आता बघा, राधा जगातील सर्वात बुटकी म्हैस कुठं आहे, साताऱ्यात आहे. तर ह्या म्हशीचं काय गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड झालेलं आहे, म्हणून ते आपण घेतलेलं आहे. सातारा जिल्ह्यात कुठं आहे, मलवडी गावात आहे, तालुका मानमध्ये आहे, हे लक्षात ठेवा. हे राधा हे म्हशीचं नाव आहे, लक्षात ठेवा. त्याची उंची किती आहे, 83 सेंटीमीटर आहे जवळजवळ. अंदाजे 2 फूट 8 इंच इतकी म्हैस आहे, छोटी म्हैस आहे, हे लक्षात ठेवा. हे नाव विचारलं जाणार बघा. जगातील सर्वात बुटकी म्हैस साताऱ्यामध्ये आहे, गिनीज बुकमध्ये नोंद झालेली आहे. सातारा जिल्हा, मलवडी तालुका, तालुका मान, गाव मलवडी आहे, हे लक्षात ठेवा. राधा नाव आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. टोकियोमध्ये शिवरायांचा पुतळा उभारलेला आहे. मग कोणी उभारला बघा पुतळा, हे काय स्टेट गव्हर्नमेंटने उभारलेला नाहीये. आम्ही पुणेकर संस्था, ऑल जपान असोसिएशन आणि इंडिया कल्चर सेंटर यांनी हे उभारलेलं आहे. मग कुठं उभारलेलं आहे, म्हणजे जपानचे टोकियो आहे ना, तिथं एडोगवा येथील इंडिया कल्चर सेंटरमध्ये उभारलेलं आहे. हे विचारलं जाणार नाही, परंतु हे तुम्हाला जपानचं एवढं माहिती असावं. आलंय म्हणून घेतलेलं आहे, लक्षात ठेवायचं. कारण अशा गोष्टी घ्याव्या लागतात जे की पहिल्यांदा झालेल्या असतात किंवा आपल्याला माहित तर असावं कुठं काय होतंय ते. बघा, आता पिंपरी चिंचवड शहरात काय झाले, स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण, ह्याच्यावर ऑब्जेक्टिव्ह एक्झामला क्वेश्चन अपेक्षित आहे बघा. ह्याच्यामध्ये काय विचारलं जाणार तुम्हाला, की कुठं आहे पिंपरी चिंचवड शहरात स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण आहे. मग काय आहे, कोणाचा पुतळा आहे हा, धर्मवीर संभाजी महाराज यांचा जगातील सर्वात उंच स्मारक आहे. किती उंची आहे बघा, 180 फूट आहे बघा. मग हे शिल्प कुणी तयार केलेलं आहे, राम सुतार यांनी तयार केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. शिल्पकाराचे राम सुतार आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. शंभूसृष्टी संकुल काय म्हणून काम करणार आहे, शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून काम करणार आहे. हे जे स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण आहे, फक्त पुतळा म्हणून नाही, तर एक शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून काम करणार आहे. अशा पद्धतीने डेव्हलप केलं जाणार आहे, हे लक्षात ठेवा. पशुसंवर्धन आणि कुक्कुटपालन याला कृषीचा समकक्ष दर्जा देणारं महाराष्ट्र भारतातील किती पहिलं राज्य आहे. ज्यावेळेस एखादी गोष्ट महाराष्ट्रात पहिलं करतो त्यावेळेस ते विचारलं जातं एक्झामला बघा. पशुसंवर्धन आणि कुक्कुटपालन याला कृषीचा समकक्ष दर्जा देणारं महाराष्ट्र हे भारतातील पहिलं राज्य आहे. हा निर्णय 11 जुलै 2025 रोजी घेतलेला आहे राज्य मंत्रिमंडळानं, हे लक्षात ठेवा. हा दिवस पण लक्षात ठेवायचा, 11 जुलै 2025. मग ह्यानं काय होणार आहे बघा, ह्यानं जर कृषीचा समकक्ष दर्जा दिल्यामुळे काय होईल, तर बघा समकक्ष दर्जा दिल्यामुळे काय होणार आहे, त्यांना कर्ज मिळणार आहे आणि कृषीला ज्या गोष्टीचा बेनिफिट दिला जातो तसा सेम बेनिफिट हा पशुसंवर्धन आणि कुक्कुटपालन करणाऱ्या लोकांना मिळणार आहे. हा त्याचा बेनिफिट आहे, हे लक्षात ठेवा. मुंबईमध्ये देशातील काय झालेलं आहे बघा, कसली ESG प्रयोगशाळा,
ECG नाही, हे लक्षात ठेवा. इलेक्ट्रोकार्डिओग्राफची जे काढतात ना हार्टचा, त्याच्यासाठीची नाहीये. देशातील पहिली प्रयोगशाळा मुंबईमध्ये कशाची आहे? ESG, एन्व्हायरमेंटल, सोशल आणि गव्हर्नन्स ही अशी ही आहे प्रयोगशाळा आहे ती. त्याच्यामध्ये बघा काय होणार आहे, पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन प्रयोगशाळा आहे. हे मराठीत दिलेलं आहे, एन्व्हायरमेंटल, सोशल आणि गव्हर्नन्स. कधी-कधी ते लाँग फॉर्म पण विचारतात. महाराष्ट्रामध्ये एखादी गोष्ट पहिल्यांदा झाली तर ते त्याचा लाँग फॉर्म विचारू शकतात, हे लक्षात ठेवा. त्याचं उद्घाटन सीएम आपले मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि याचं उद्दिष्ट काय आहे? विद्यार्थ्यांना हवामान बदल, शाश्वतता आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांना चालना देणं. मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट अंडरलाईन करून देतोय. असं नाही लक्षात ठेवायचं की हे हेडिंग आहे ना, हेडिंग मधले जे पॉईंट आहेत ना, ते फॅक्च्युअल गोष्टीसाठी महत्वाचे आहेत आणि ही जे स्टेटमेंट आहेत ते मल्टिपल लाईन क्वेश्चनसाठी महत्वाचे आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचं बघा, आणि मी न्यूज उगाचच वाढवलेला नाही, उगाच पानं भरायचे म्हणून तुम्हाला न्यूज दिलेल्या नाही, त्याच्या बाहेर काहीही करण्याची गरज नाही. आणि इथे तुम्हाला एक बॉक्स ठेवलेला आहे, तिथं तुम्ही स्वतः मी सांगितलेल्या शॉर्ट टिक्स इथं लिहून घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला ह्यात परत ऍडिशन करण्याची गरज नाही. प्रत्येक एका पेजवर हे पाठीमागच्या साईडला दिलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आणि एवढंच लिहायचं असतं. जर शॉर्ट ट्रिक करायचे असतील तर एवढ्याच पान भरून, म्हणजे ट्रिक लक्षात ठेवायला पण ट्रिक लागू नये अशा गोष्ट करू नका, लक्षात ठेवायचं. परत बघा आता पुढची न्यूज काय आहे, मीरा भाईंदर मनपा काय ठरलेलं आहे बघा, काय चर्चेत आहे ही मीरा भाईंदर मनपा. तर ह्यांनी काय केलेलं आहे, मोफत वायपार देणारी महाराष्ट्रातील पहिली मनपा, हे लक्षात ठेवायचं. मीरा भाईंदर मनपा हे लक्षात ठेवा, नाव लक्षात ठेवायचं आहे. पुढची गोष्ट काय आहे बघा, 2025 मध्ये काय झालेलं आहे, खरीप हंगामापासून, हे लक्षात ठेवा, खरीप हंगामापासून महाराष्ट्रात AI लागू केलेला आहे. कशासाठी? कृषी क्षेत्रात AIचा वापर करण्यासाठी. महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण, हे धोरणाचं वर्ष लक्षात ठेवा, 25 ते 29 पर्यंत हे आहे. महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण 2025 ते 29, खरीप हंगामापासून 2025 पासून महाराष्ट्रात AI लागू झालेला आहे. आणि असं धोरण राबवणारं महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य आहे. प्रत्यक्ष वापर 2025चा खरीप हंगाम, हे लक्षात ठेवा. ह्याच्यावर क्वेश्चन कुठं ना कुठं तुम्हाला भेटणार आहे. आणि नंतर बघा एक लक्षात ठेवायचं, हे एक ऍप लक्षात ठेवा, कुठलं? महाविस्तार AI ऍप. हे ऍप काय करणार आहे, तर शेतकऱ्यांचा मित्र म्हणून काम करेल. शेतकरी मित्र म्हणून काय काम करेल, तर डिजिटल सोबती म्हणून काय हवामानाचे सल्ला देईल, कीटकनाशक कसं वापरायचं म्हणजे सगळ्यांची माहिती देईल, म्हणून तो मित्र म्हणून काम करेल. महाविस्तार AI ऍप. आणि खरीप हंगामापासून जे AIचा वापर आणि देशातलं पहिलं राज्य 25 ते 29, एवढं लक्षात तुम्हाला पाहिजेच बघा. पुढची गोष्ट काय आहे बघा, सिंधुदुर्गमध्ये महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल. आता हे बघा, तामिळनाडूमध्ये जो काचेचा पूल झाला होता ना, त्याच्यावर क्वेश्चन आलेला आहे बघा. तर कन्याकुमारी हे कुठं आहे, केरळ की तामिळनाडूमध्ये, कन्फ्युज होतं. ज्यांचा अभ्यास कमी आहे त्यांना, ते तामिळनाडू लक्षात ठेवा. भारतातील पहिला समुद्रावरील काचेचा पूल हा तामिळनाडू राज्यामध्ये कन्याकुमारी इथं आलेला आहे. मग आता महाराष्ट्रातला आलाय, मग ते विचारणार का, तर विचारू शकतात बघा. आपला कुठला पूल आहे हा? बारामाही धबधबा वाहतो ना वैभववाडी तालुक्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, तिथं पहिल्यांदा नापणे आहे, नापणे येथील धबधबा आहे, तो बारामाही वाहतो, हे लक्षात ठेवा. हा धबधबा बारामाही वाहतो. या धबधब्यावरचा महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल सिंधुदुर्गमध्ये आहे, हे लक्षात ठेवा. आणि सिंधुदुर्ग हा पहिला पर्यटन जिल्हा आहे, हे आपण GS मध्ये वाचत असतो. पुढे बघा, महाराष्ट्र काय करण्याला घोषणा काय केलेली आहे, तर महाराष्ट्र पहिलीपासून मूलभूत लष्करी शिक्षण देण्याची घोषणा केलेली आहे महाराष्ट्रानं, लक्षात ठेवायचं. तर पहिलीपासून मूलभूत लष्करी शिक्षण देणार आहे महाराष्ट्र. अशी काही पहिली गोष्ट करत असेल आणि जर तुम्हाला आठवत नसेल, लक्षात ठेवा परत एकदा, कधी ट्रिक कधी काम करतात, आधी अभ्यास करायचा, आधी तुमचा स्ट्रॉंग बेस आहे तो, नंतर लॉजिक, आणि शेवटी ह्या ट्रिक आणि ठोकताळी काम करतात, हे लक्षात ठेवायचं आहे. लक्षात ठेवा. आणि अभ्यास पेपर सॉल्व्ह करताना डोकं जागृत ठेवायचं असतं. ते ह्यासाठीच कधी राहतं, तर अभ्यास चांगला असेल तर. येरवड्यात काय केलेलं आहे बघा, रेडिओ परवाज केंद्र झालेलं आहे. रेडिओ परवाज, पकवाज नाही बरं का, रेडिओ परवाज केंद्र आहे हे. यांचं उद्घाटन किरण बेदी यांनी केलेलं आहे. मग हे काय करणार आहे बघा, आता बघा ते जॉकी असते रेडिओ, आता 92.7 असं जे रेडिओ आहेत ना, तसाही प्रकारचं रेडिओ आहे रेडिओ परवाज केंद्र. त्याचा उद्देश काय आहे, महिला कैद्याचं सक्षमीकरण करणं आणि त्याला जागृतीद्वारे सकारात्मक दृष्टिकोन तयार करणं. हे कुणी राबवलेलं आहे, येरवडा मध्यवर्ती कारागृहानं राबवलेलं आहे. आणि 2 महिलांना रेडिओ जॉकी म्हणून आपण केलेलं आहे इथं, लक्षात ठेवा. येरवड्यात परवाज रेडिओ केंद्र सुरू केलेलं आहे, एवढं माहित असावं. पुढचा न्यूज काय आहे बघा, भारतात नीती आयोग तर महाराष्ट्रात मित्र. आता बघा, देशामध्ये नीती आयोग काय काम करतं, थिंक टँकचं काम करतं, हे GS मध्ये तुम्ही वाचून वाचून कंटाळला असाल. तसं महाराष्ट्रामध्ये मित्र आलेला आहे. आता मित्राचा लॉंग फॉर्म विचारणार बघा, त्यांनी नीती आयोगाचा लॉंग फॉर्म विचारलेला, तसा मित्राचा लॉंग फॉर्म विचारणार. ते महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन आहे, हे लक्षात ठेवा. टू ट्रान्सफॉर्मेशन असलं काहीतरी करतील ते, पण महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे मित्र आहे, हे लक्षात ठेवा. एवढं इंग्लिशमध्ये लक्षात ठेवावंच लागेल तुम्हाला. नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील मित्र काम करेल. आणि ते लक्षात ठेवायचं, त्याचा अध्यक्ष मुख्यमंत्री आहे आणि सह अध्यक्ष आहे, ते लक्षात ठेवा, उपमुख्यमंत्री.
हे लक्षात ठेवायचं. यांची 22ची स्थापना आहे, 11 नोव्हेंबर 2022ची स्थापना आहे. आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था डेव्हलप करण्यासाठी म्हणजे बघा 2027 पर्यंत 1 ट्रिलियनची अर्थव्यवस्था आणि 47 पर्यंत 3.5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था. हे दोन आकडे लक्षात ठेवा. 27 पर्यंत 1 ट्रिलियन, 47 पर्यंत 3.5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे बघा, लक्षात ठेवा. आणि सप्टेंबर 2025 मध्ये मित्रसंस्थेच्या मानद सल्लागारपदी अनिश दमानिया यांची नियुक्ती झालेली आहे, अपॉइंटमेंट झालेली आहे, हे लक्षात ठेवायचं. महाराष्ट्राच्या मित्रसंस्थेच्या मानद सल्लागारपदी अनिश दमानिया हे उद्योजक आहेत, त्यांची अपॉइंटमेंट झालेली आहे, हे लक्षात ठेवा. आता नवीन एक बस सुरू झालेली आहे बघा, जसं शिवशाही तसं राजमाता जिजाऊ बस सेवा सुरू केलेली आहे, वातानुकूलित MSRTCने सुरू केलेली आहे. त्याचा पेपरला टेलिग्रामला वगैरे फोटो फिरत होते बघा, मग त्यामुळे आठवलं असेल तुम्हाला. पुढचं बघा, आता जसं म्हणजे इंडस्ट्री असते तसं एज्युकेशनची सिटी एज्युसिटी मुंबईत सुरू केलेली आहे. एज्युसिटी म्हणतात त्याला, एज्युसिटी. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचं शिक्षण मिळावं हा त्याचा उद्देश आहे. नवी मुंबईत पनवेल तालुका कुंडेवहाड, कुठे हे जर विचारलं कुंडेवहाड, इथे हा प्रकल्प आहे. कुठं? कुंडेवहाड आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचं भारतातील पहिले शैक्षणिक हब असणार आहे, हे लक्षात ठेवा. पुढचं बघा, हे भंडारदरा धरण आहे ना, त्याला 100 वर्ष पूर्ण झालेले आहे, शताब्दी. त्यामुळे ह्याच्यावर क्वेश्चन येणार बघा. भंडारदरा, त्याला अधिक नाव काय होतं, जुनं विल्सन धरणाची शताब्दी झालेली आहे. शताब्दी महत्वाचं. समितीचा अध्यक्ष कोण आहेत? आपले CM आहेत, हे लक्षात ठेवा, फडणवीस आहेत. आणि हे कुठल्या नदीवर आहे? प्रवरा, जी की गोदावरीची उपनदी आहे, हे लक्षात ठेवायचं. जलाशयाचं आता सध्याचं नाव काय आहे? आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय आहे. आणि जुनं नाव आहे ना, ते आर्थर लेक म्हणतात. हा जलाशय झाला. जलाशयामध्ये पाणी साठतं, त्या जलाशयाला नाव दिलं जातं, हे लक्षात ठेवा. तो जलाशय आधी आर्थर लेक होता, आता आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलाशय म्हटलं जातं. आणि हे धरण आहे, धरण ते भंडारदरा होतं. भंडारदरा त्याचं नाव आहे, आधीचं नाव काय आहे? विल्सन धरण, हे लक्षात ठेवायचं. फरक लक्षात ठेवा. तिथं तुम्ही कन्फ्यूज होता, परत एकदा सांगून देतो तुम्हाला काय कशाचं काय आहे ते. भंडारदरा धरणाचं नाव आहे, त्याचं आधी नाव जुनं नाव विल्सन होतं. आता ते जलाशय ज्यामुळे तयार झाला, त्याचं जलाशयाचं नाव काय आहे? आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय ठेवलेलं आहे. जुनं नाव त्याला आर्थर लेक म्हणायचे, हे लक्षात ठेवा. हे स्थान कुठं आहे? भंडारदरामध्ये आहे. नावावरच कळतं ते. तालुका अकोला, जिल्हा अहिल्यानगर येत आहे. धरणाची क्षमता एवढी लक्षात ठेवा, 11 TMCचं धरण आहे. धरणाचा प्रकार कुठला आहे? ग्रॅव्हिटी मेसनरी डॅम आहे, मेसनरी, हे लक्षात ठेवा. ग्रॅव्हिटी मेसनरी डॅम आहे हे. आणि इथं एक वैशिष्ट्य काय आहे? धरणाच्या भिंतीवरून पडणाऱ्या धबधब्याला अंब्रेला फॉल म्हणतात. हा अंब्रेला फॉल कुठं आहे? तर भंडारदऱ्यात आहे, एवढं तुम्हाला माहिती पाहिजे. पुढचं बघा, कारण हे तिथं त्यांच्या वेबसाईटवर दिलेलं आहे, म्हणून ते लिहिलेलं आहे, लक्षात ठेवायचं. जर ते एक्झामिनर जाऊन जर टाकलं तर ते अशा गोष्टी टाकणार, मग ते इथं क्वेश्चनमध्ये ट्रेस होत नाहीत अशा गोष्टी. 1910ला सुरू झालं होतं काम, ते 26ला पूर्ण झालेलं आहे, हे लक्षात ठेवायचं. इथं 10 झाले, ते 1900 करून घ्या. गडचिरोली आता बघा, गडचिरोलीमध्ये काय करणार आहेत? CM म्हणलेलं आहे, CM यांनी घोषणा केलेली आहे की गडचिरोलीला आपण काय करू? ग्रीन स्टील हब करू. कारण तिथले पालकमंत्री आहेत सध्या. ग्रीन स्टील हब म्हणून विकसित करणार गडचिरोलीला, असं कोण म्हणतंय? CM फडणवीस म्हणतात, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा, मुंबईमध्ये काय झालंय? आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार झालेलं आहे बघा, नवी मुंबईमध्ये नवीन विमानतळ झालेलं आहे. त्याला नाव काय दिलेलं आहे बघा? DB पाटील यांचं नाव दिलेलं आहे. आणि त्याचं उद्घाटन आपले PM मोदी यांनी केलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं. नवी मुंबईतलं आंतरराष्ट्रीय विमानतळ जे 1160 हेक्टरवर झालेलं आहे, DB पाटील त्याला नाव आहे, आणि मोदींनी उद्घाटन केलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि विमानतळाच्या टर्मिनलची रचना आहे ना, भारताचं राष्ट्रीय फुल कमळ याच्यावर प्रेरित आहे, हे लक्षात ठेवायचं. जी टर्मिनलची रचना आहे ना, ते राष्ट्रीय फुल कमळ यावर प्रेरित आहे, हे लक्षात ठेवायचं. ह्याच्यामध्ये बघा कॉन्ट्रीब्युशन कोणाचं कसं आहे? अदानी समूहाचं 74% आहे आणि सिडकोचं 26% वाटा आहे. अदानी समूहाचा जास्त वाटा आहे, 74%, हे लक्षात ठेवा. भारतातील सर्वात मोठा ग्रीनफील्ड विमानतळ आहे कुठला? नवी मुंबईमधला. भारतातील सर्वात मोठा ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबईत झालेला आहे. आणि भारतातलं पहिलं असं जिथं विमानतळ आहे जिथं तुम्ही कसल्या टॅक्सीने जाऊ शकता? वॉटर टॅक्सीने जाऊ शकतात, पाण्यातल्या टॅक्सीमध्ये बसून जाऊ शकतात, हे लक्षात ठेवा. कारण मुंबईला समुद्र आहे, पुण्यात नाही. आशियातील सर्वात मोठा आणि भारतातील पहिला एलिव्हेटेड म्हणजे उन्नत डेपो कुठं झालेला आहे बघा? मंडाळे, मुंबई. या डेपोला द पीपल्स डेपो असं नाव देण्यात आलेलं आहे. मंडाले डेपो, मुंबई मेट्रो 2B असं पण म्हटलं जातं त्याला. आशियातील सर्वात मोठा आणि भारतातील पहिला एलिव्हेटेड उन्नत डेपो कुठं झालेला आहे? मंडाळे, मुंबई. या डेपोला पीपल्स डेपो असं म्हटलेलं आहे. परत एकदा सांगतो, मंडाले डेपो, मुंबई मेट्रो 2B हा असा आशियातील सर्वात मोठा आणि भारतातील पहिला उन्नत डेपो आहे, एवढं लक्षात ठेवा. पुढचं बघा, NDAचं आहे ना, NDA राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी,
इतिहासातील पहिली जी अशी महिला आहे तिला का राष्ट्रपती पदक मिळालेलं आहे, तिचं नाव लक्षात ठेवायचं, सिद्धी जैन. सिद्धी जैन यांनी चिकाटीनं सिद्धी प्राप्त केलेली आहे असं लक्षात ठेवा. सिद्धी जैन एनडीए मधील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी इतिहासातील राष्ट्रपती पदक प्राप्त प्रथम महिला. ते कुठल्या आहेत? यूपी बदायूं मधल्या आहेत, हे लक्षात ठेवा. त्याचं स्टेट महत्वाचं असतं असं काहीतरी युनिक कामगिरी केल्यानंतर. बघा महाराष्ट्र काय करणार आहे, अहिल्याबाई होळकर यांच्या 300वी जयंती, ही लक्षात ठेवा. 300वी जयंती निमित्त त्यांच्यावरील बायोपिक तयार करण्याची घोषणा केलेली आहे महाराष्ट्र सरकारनं, हे लक्षात ठेवायचं. पुढचं बघा, नागपूर जिल्ह्यामध्ये काय झालेलं आहे, सातनवरी. सातनवरी भारतातील पहिले स्मार्ट सिटी आणि इंटेलिजन्स गाव झालेलं आहे. सातनवरी हे लक्षात ठेवा, असं तुमच्या लक्षात राहील ते सातनवरी. मग ह्याचं उद्घाटन कोणी केलेलं आहे? CM फडणवीस यांनी केलेलं आहे. हे सातनवरी हे ठिकाण नागपूर आणि इथलं आहे, हे लक्षात ठेवा. तालुका द्यायचा राहिला, तालुका तेवढा सांगा मला तुम्ही. नागपूर जिल्ह्यामधला सातनवरी. बघा आता ह्याचं काय आहे, ह्याच्यामध्ये व्हॉइस. व्हॉइस म्हणजे काय? व्हॉइस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एंटरप्राइजेस यांनी काय केलंय, आणि भारतातील 24 कंपन्यांच्या सहकार्यानं हे सातनवरी भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजंट व्हिलेज तयार केलेलं आहे. बघा ह्यामध्ये काय होणार आहे, स्मार्ट आणि इंटेलिजन्स मध्ये काय असतं, यामध्ये स्मार्ट सिटी होईल, आरोग्य सेवा होईल, शिक्षण, यामध्ये आधुनिक तंत्राचा वापर केला जाईल. आता सातनवरीचं म्हणजे मॉडेल यशस्वी ठरलंय. मग ह्या यशस्वी मॉडेल नंतर महाराष्ट्रामधील, आता बघा कुठलाही प्रोजेक्ट असतो ना, तेव्हा पायलट प्रोजेक्ट म्हणून एका गावात राबवला जातो, तो सक्सेस झाला की तो दुसरीकडे राबवला जातो. मग ते काय, हा सातनवरीचा प्रोजेक्ट यशस्वी झाला. मग काय केलंय महाराष्ट्र शासनाने, काय सांगितलं की महाराष्ट्रामधील प्रत्येक तालुक्यातील 10 गावं स्मार्ट इंटेलिजन्स करणार. आणि हे ह्यासाठी देशस्तरावर कुठलं अभियान चालवलं जातं? आत्मनिर्भर भारत हे देशस्तरावरचं अभियान चालवलं जातं. तसं त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये एक गाव तयार झालेलं आहे, जे की आहे स्मार्ट आणि इंटेलिजन्स, नागपूर जिल्ह्यातील सातनवरी, हे लक्षात ठेवा. मल्टिपल लाईनला क्वेश्चन अपेक्षित आहे, नाहीतर फॅक्च्युअलला तुम्हाला कंबाईनला तर येणार कुठं ना कुठं. बघा जागतिक संगीत दिनानिमित्त कधी असतो? 21 जूनला असतो. 21 जूनला काय उत्तरायण का दक्षिणायन चालू होतं ते बी सांगून द्यायचं. बघा त्याच्याशी रिलेटेड करून लक्षात ठेवा. संगीत, जागतिक संगीत दिनानिमित्त महाराष्ट्रामध्ये काय झालेलं आहे, रेडिओ महोत्सव 2025 झालेला आहे. कुठं झालेला आहे? मुंबईमध्ये झालेला आहे. देशातील पहिले सृजनशील आणि रेडिओ, पहिलं असं जे संमेलन आहे देशातलं, की जे सृजनशील आणि सांस्कृतिक रेडिओ संमेलन आहे, मुंबईमध्ये आहे. त्याच्यामध्ये 2-3 पुरस्कार दिले गेले होते, पण एवढे काही महत्वाचे नाही आहेत, हे लक्षात ठेवा. ते पुढचं बघा, तांबट पक्षी. आता हे विचारलं बघा, हे आंबट पक्षी नाही, तांबट पक्षी आहे. कुठला? अमरावतीचा. अमरावतीचा तांबट पक्षी शहराचा पक्षी आहे, अशी घोषणा कोणी केलेली आहे? अमरावती मनपा आणि वन्यजीव संरक्षण संस्था आहे, WECS यांनी केलेली आहे. वन्यजीव पर्यावरण आणि संरक्षण संस्था आणि अमरावती मनपा यांनी सांगितलंय, आमचा आंबट हा आमचा महाराष्ट्राचा मधला अमरावती शहराचा पक्षी आहे. अमरावती शहर पक्षी निवड करणारं महाराष्ट्रातील पहिलं शहर आहे. तांबट सिटी बर्ड, त्याला काय म्हणतात? कॉपर स्मिथ बार्बेट. कसला? कॉपर स्मिथ बार्बेट, म्हणजेच तांबट की आंबट, हे लक्षात ठेवा. आता तुमच्या लक्षात राहील, ते आठवेल, एक्झाम मध्ये पण आठवेल. असं मागण्यामागचं कारण असतं की तुम्हाला एक्झाम मध्ये आठवावं. पुढचं बघा, स्टारलिंक बरोबर करार करणारं महाराष्ट्रातलं, म्हणजे महाराष्ट्र हे भारतातील पहिलं राज्य आहे. कुणाबरोबर? स्टारलिंक बरोबर. मग उद्देश काय आहे बघा, हे स्टारलिंक आहे ना, या प्रोजेक्टमध्ये काय केलं जातं, जसं तुम्हाला नॉर्मल जे सर्व्हिस दिली जाते ती केबल थ्रू जाते, पण ह्याची ती इंटरनेट थ्रू सर्व्हिस आहे याची. म्हणजे जे दुर्गम भागामध्ये जे इंटरनेट पोहोचू शकत नाही तिथं सर्व्हिस द्यायची, हाय स्पीड इंटरनेट पोहोचवण्याचं काम स्टारलिंक सोबत करार करून महाराष्ट्र शासनानं केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. MOU म्हणजे MOU केलेलं आहे, त्याला काय म्हणतात मराठीमध्ये? अग्रीमेंट ऑफ मेमोरंडम असतं ते, म्हणजे करार बसतो तो. अग्रीमेंट ऑफ मेमोरंडम म्हणतात त्याला. शकणारा उपग्रह आधारित इंटरनेट सेवा, तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं की स्टारलिंक बरोबर हे करार केलेला आहे. याचा उद्देश काय आहे? पुढचं बघा, कुसुमाग्रजांचं जन्मगाव भारतातील दुसरं, हे पहिलं नाही, पहिलं लक्षात ठेवायचं. हे पहिलं कुठलं आहे मी तुम्हाला सांगेल इथंच. कुसुमाग्रजांचं जन्मगाव हे महाराष्ट्रातील दुसरं कविताचं गाव आहे. ते कुठं आहे? तालुका निफाड, नाशिक. बघा आता हे रानडे, न्यायमूर्ती रानडे पण निफाड नाशिक मधले होते, त्याच्या हिस्ट्रीला धरून. आता लक्षात ठेवा, कुसुमाग्रजांचं जन्मगाव पण तिथंच आहे, शिरवाडे वनी म्हणतात त्याला, शिरवाडे वनी. कुसुमाग्रजांचं जन्मगाव महाराष्ट्रातील दुसरं कवितांचं गाव. पहिलं कुठलं आहे बघा, तर बघा पहिलं कुठलं जे आहे, उभादांडा आहे, तालुका वेंगुर्ला, सिंधुदुर्ग मधलं. ते पहिलं गाव जे आहे, कविवर्य मंगेश पांडगावकर यांचं जन्मगाव, हे महाराष्ट्रातील पहिलं कविताचं गाव. पहिलं कविताचं तुम्हाला सिंधुदुर्गमध्ये यावं लागेल, वेंगुर्ला, उभादांडा, मंगेश पांडगावकर कवी. आणि दुसरा आहे ते वि. वा. शिरवाडकर, त्यांचा आपण 27 फेब्रुवारीला जो आहे मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो,
विष्णू वामन शिरवाडकर, हे लक्षात ठेवा. ते कुसुमाग्रजांचं दुसरं कविताचं गाव म्हणून घोषित केलेलं आहे. हे महत्वाचं आहे, विचारलं जाणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि दुसरी त्याच्याशी रिलेटेडच न्यूज आहे मराठी भाषेची. 3 ते 9 ऑक्टोबर अभिजात भाषा सप्ताह हा स्टेट गव्हर्नमेंटने केलेला आहे. का केलेला आहे? तर केंद्र सरकारनं बघा 3 ऑक्टोबर 2024ला काय केलं होतं, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. मग तुम्हाला माहिती पाहिजे की देशामध्ये किती अभिजात भाषा आहेत. हे स्टॅटिक पोर्शन असतो, म्हणजे जोपर्यंत हा कधी एक्झामिनरला वाटलं तर ते टाकणार ते. सध्या भारतात 11, हेच तुम्हाला पॉलिटीच्या अँगलनं पण महत्वाचं आहे बरं का. तुम्ही फक्त करंट करता म्हणजे करंट करत नाही, हे लक्षात ठेवायचं. तुम्ही पॉलिटी वाचता, इकॉनॉमी वाचता, हिस्ट्री वाचता, जिओग्राफी वाचता, हे लक्षात ठेवा. सायन्स वाचता का, तर ते सगळ्याचे करंट रिलेटेड गोष्टी असतात ना, त्याच्या अँगलनंच क्वेश्चन डिझाईन केले जातात. कोणाला 100 वर्ष झाली, कोणाला 50 वर्ष झाली, हे हिस्ट्रीमध्ये गेलं. पॉलिटीमध्ये काय आहे, कुठली संस्था हायलाईट झाली तर त्याचं बॅकग्राऊंड विचारणार. इकॉनॉमीमध्ये काय विचारलं, बेस इयर चेंज झालं ते विचारणार. सायन्समध्ये काय विचारणार, जी नवीन टेक्नॉलॉजी आली त्याच्यावर क्वेश्चन येणार. जिओग्राफीमध्ये काय येणार, की जे ठिकाणं हायलाईट झाली त्याची लोकेशन विचारणार, त्याचं हे विचारणार. डिस्प्यूट असलेलं एन्व्हायरमेंटच्या अँगलनं विचारणार. हा एक्झामिनरचा व्ह्यू असतो. हे मागचे क्वेश्चन बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं. हे झालं फुकटचं ज्ञान. तर आपण पुढे बघूयात बघा. 3 ते 9 ऑक्टोबरमध्ये अभिजात भाषा सप्ताह स्टेट गव्हर्नमेंटनं केलेला आहे. 3 ऑक्टोबर 2024ला घोषणा झाली होती. 11 भाषा आहेत सध्या भारतामध्ये. आधी बघा ह्यांचा हे जोड्या लावायला क्रम पण विचारू शकतात बघा. आधी 5 लक्षात ठेवा. 2024 मध्ये 5 भाषांना जे ह्याचा दर्जा दिलेला आहे, कशाचा, अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. तर ते किती आहेत बघा. मराठी आहे महाराष्ट्राची, बंगालची बंगाली, आसामची आसामी, पाली आणि प्राकृत एवढं लक्षात ठेवा. पापा पापा तसं पाली प्राकृत एवढं लक्षात ठेवा. मराठीची मराठी, बंगालची बंगाली, आसामची आसामी. हे भारत, महाराष्ट्राची मराठी, बंगालची बंगाली, आसामची आसामी आणि पालीन प्राकृत असं लक्षात ठेवा. ते 5 लक्षात राहतील. पहिली भाषा कुठली आहे अभिजात भाषा? 2004ला तमिळ, 5ला संस्कृत आहे, 8ला तेलुगू आणि कन्नड. ते क लक्षात ठेवा. तेल नाही, ते क. तेलुगू आणि कन्नड. 2013ला मल्याळम, 24ला ओडिसा आहे, हे लक्षात ठेवायचं. 14 आहे का 24 आहे तेवढं सांगा मला, हे लक्षात ठेवा. हे ओडिया एक आहे. बाकीचं तुम्ही आता काय लक्षात ठेवणार बघा. महाराष्ट्र सरकारनं काय केलेलं आहे पुढचं, ऑक्टोबर 2025 मध्ये कुष्ठरोग, याला लेप्रसी म्हणतात बरं का. आणि हा कशामुळे होतो हे सायन्समध्ये पण विचारलं जातं बघा. आता हे नोटिफायबल डिसीज केल्यामुळे काय फायदा होतील, तर बघा ते डाटा द्यावा लागतो, उपचार लवकर होतात आणि तो कंट्रोलमध्ये आणायचा आहे. त्यासाठी नोटिफायबल डिसीज, त्याला अधिसूचित रोग असं घोषित केलेलं आहे स्टेट गव्हर्नमेंटनं ऑक्टोबर 2025 मध्ये. लेप्रसी हा बॅक्टेरियामुळे होणारा आजार आहे. जीवाणू, मराठीमध्ये जीवाणूमुळे होणारा आजार आहे, लक्षात ठेवा. बॅक्टेरियल आहे, व्हायरल वगैरे नाही, हे लक्षात ठेवा. त्याचा उद्देश काय? रुग्णांना वेळेवर उपचार मिळालं आणि प्रसार कमी करणं आणि अधिकृत डाटा मिळवणं, हा त्याचा उद्देश आहे. कशामुळे होतो, तर जीवाणूमुळे होतो. मी तुम्हाला सांगितलं, पण तो कुठला जीवाणू? मायक्रोबॅक्टेरियम लेप्री. लेप्रसी लेप्रीमुळे होतो. मायक्रोबॅक्टेरियम लेप्री, हे पाठ करा, हे लक्षात ठेवा. हे स्टॅटिक पोर्शन आहे. या रोगामुळे काय होतं, परकीय चेतासंस्था, आता सेंट्रल आणि पेरिफेरल अशा 2 चेतासंस्था असतात. त्या परिघीय म्हणजे पेरिफेरल चेतासंस्थेवर अटॅक होतो. त्याच्यामध्ये त्वचा, डोळे यावर परिणाम होतो. आणि आता बघा हे 2 लक्षात ठेवा, हे साल लक्षात ठेवा. 2027 पर्यंत 0 संसर्ग आणि 0 अपंगत्व हे लक्ष्य आहे ह्यासाठी, कुष्ठरोगासाठी, लेप्रसीसाठी. 2027 पर्यंत 0 संसर्ग आणि 0 अपंगत्व ह्यासाठी हे चाललेलं आहे, लक्षात ठेवा. नाशिक इथं काय झालेलं आहे, नाशिकला चर्चेत आहे बघा सध्या वेगवेगळ्या कारणासाठी. नाशिक इथं काय झालंय, देशातील 3रं आणि महाराष्ट्रातील पहिलं, हे लक्षात ठेवा. हे 3रे पहिले असं जे कन्फ्यूज करतात बरं का. नाशिक इथं देशातील 3रं आणि महाराष्ट्रातील पहिलं आदिवासी विद्यापीठ आहे. महाराष्ट्रातलं पहिलं आदिवासी विद्यापीठ नाशिकमध्ये आहे आणि ते देशातलं कितवं आहे? 3रं आहे. मग देशामध्ये कोण आणि 2 आदिवासी विद्यापीठ आहेत बाबा, तर इंदिरा गांधी आदिवासी विद्यापीठ अमरकंटक एमपी मध्ये इथं आहे. आणि दुसरं कुठं आहे? आंध्र प्रदेशमध्ये एक आहे केंद्रीय आदिवासी विद्यापीठ. हे एक आहे तिथं, लक्षात ठेवा. विजयनगरम काहीतरी आहे ते, तिथं आंध्र प्रदेशमध्ये एक आहे. मग हे किती आता ह्याच्यामध्ये तुम्हाला देतील की आदिवासी विद्यापीठ आहे तिथं 100% जागा आदिवासींना राखीव असतात, तर तसं नसतं. 80% जागा या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात, हे लक्षात ठेवायचं. हे स्टेटमेंटनं तुम्हाला क्वेश्चन सुटेल, हे लक्षात ठेवा. नाशिक इथं महाराष्ट्रातलं पहिलं आणि देशातलं 3रं आदिवासी विद्यापीठ होणार आहे, हे लक्षात ठेवा. बघा पुढचं, भंडारा जिल्हा आणि बाला ग्रामपंचायत भारतातील पहिली नेट झिरो ग्रामपंचायत आहे. नेट झिरो इमिशन करणारी, म्हणजे आपण त्याला म्हणतो बघा कार्बन फूटप्रिंट असतं ना, ते जेवढं उत्सर्जन करतंय तेवढंच ऍब्सॉर्ब करून घेतलं म्हणजे काय, नेट झिरो कार्बन इमिशन असतं. भंडारा जिल्हा हा बाला ग्रामपंचायत, हे भंडारा आहे ना,
ह्याच्यावर क्वेश्चन येणार बघा वेगवेगळ्या अँगलनं, कारण भंडारा धरणाचं पण 100 वर्ष झालेले आहे. भंडारा जिल्हा बाला ग्रामपंचायत भारतातील पहिली नेट झिरो ग्रामपंचायत ठरलेली आहे. आणि त्यांनी काय केलेलं आहे, ज्यांचे सरपंच आहेत, सरपंच शारदा गाय धिनना यांना राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार 2024चा पण मिळाला होता, हे लक्षात ठेवा. हे याच्यावर क्वेश्चन फॅक्च्युअल अँगलला वाटतंय बरं का येऊ शकतो, कारण फॅक्ट आहे ती लक्षातच ठेवावं लागेल तुम्हाला. पुढची एक योजना बघा गाजलेली आहे, मागेल त्याला सौर पंप योजनेचा विक्रम केलेला आहे. कोणी केलेला आहे? महाराष्ट्र शासनाने केलेला आहे. कारण काय झालेलं आहे बघा, एका महिन्यात 45,000 प्लस लोकांना त्यांनी काय केलेलं आहे, सौर पंप बसवलेले आहेत. गिनीज वर्ल्डमध्ये रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली आहे. काय योजना आहे बघा ही? तर ही योजना काय, मागेल त्याला सौर पंप द्यायचं, कृषी पंप द्यायचं, बसवायचं. अंमल कोण करतंय? महावितरण करते. सुरुवात कधी झाली होती? 25 जुलै 2024ला झाली होती. ज्यांच्याकडे बघा, काय जे शेतकरी आहे ज्यांच्याकडे जलसाठा तर आहे, परंतु विजेची जोडणी नाही आहे, त्या लोकांना 3 HP ते 5-7.5 HP पंप द्यायचा. आणि त्यामुळे काय होईल, तर ते जलसिंचन वाढेल. ही त्याच्या मागचा उद्देश आहे, हे लक्षात ठेवा. आणि टार्गेट काय ठेवलंय? 5 वर्षात 10 लाख सौर कृषी पंप देण्याचा उद्देश आहे. अनुदान कसं असतं बघा, हे अनुदानावर पण विचारलं जाऊ शकतं. 10% अनुदान फक्त लाभार्थ्याचं आहे आणि 90% अनुदान केंद्र आणि राज्य आहे. त्यामुळे तर हे एवढी योजना चाललेली आहे, कारण लाभार्थ्याला फक्त 10% द्यायचं आहे. आणि जर तो SC आणि ST प्रवर्गातील असेल तर 5% द्यायचं आहे, बाकीचं 95% केंद्र आणि राज्य येईल, लक्षात ठेवा. त्यामुळे ही योजना 5 जुलै नाही, 25 जुलै 2024ची आहे. आणि गिनीज वर्ल्डमध्ये नोंद दिलेलं आहे. कशामुळं? तर सर्वाधिक कृषी पंपामुळे, हे लक्षात ठेवायचं. पुढचं बघा, नागपूर सध्या सारखं चर्चेत येते वेगवेगळ्या कारणानं. हे नागपूरला हे पहिलं झालं, नागपूरला हे दुसरं झालं. जर तुम्हाला कन्फ्युजन असेल, कारण आता सगळ्यात CM तिकडे आहेत, ही नॉर्मल गोष्ट असते. जिकडं CM असतील, जर तिकडच्या काही गोष्टी तिकडे जर तुम्हाला आठवल्या नाहीत, तर ते नागपूरला मारून टाका, ते बरोबर येऊन जाईल. पण ते मुंबई आहे का नाही ते जरा चेक करा, कारण मुंबईमध्ये पण बऱ्याच गोष्टी होतात, हे लक्षात ठेवायचं. जर तुम्हाला आठवत नसेल तर शेवटचा पर्याय, अगदी आता गोळात बंद करून अक्कड बक्कड करून 4 पैकी एकाला गोळा मारताना हे गोष्टी शेवट करायच्या. नागपूर येथे महाराष्ट्रातील पहिले आणि देशातील दुसरे हवाई दल संग्रहालय बघा. हे तर नागपूरमध्ये महाराष्ट्रातील पहिले हवाई दल संग्रहालय झालेलं आहे. कुठं? नागपूरमध्ये. ह्याच्या आधी नवी दिल्लीमध्ये पालम येथे देशातील पहिले हवाई दल संग्रहालय पण आहे, हे लक्षात ठेवायचं. नागपूरमधलं जे हवाई दल संग्रहालय त्याचं उद्घाटन CM यांनी केलेलं नाही, एअर मार्शल विजय कुमार गर्ग यांनी केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवायचं आहे. नागपूरमध्ये महाराष्ट्रातील पहिलं आणि देशातील दुसरे हवाई दल संग्रहालय झालेलं आहे, एवढं लक्षात ठेवा. पुढचं बघा, आता जे समृद्धी महामार्ग आहे त्याला नाव काय दिलेलं आहे? हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्ग दिलेला आहे, समृद्धी महामार्ग. काय चर्चेत आहे बघा, त्याचा अंतिम टप्पा 76 किलोमीटरचा जो अंतिम टप्पा आहे ना, इगतपुरी टू आमने, ह्याचं लोकार्पण कुणी केलेलं आहे? CM फडणवीस यांनी केलेलं आहे. आणि इगतपुरीमध्ये आपण का बघतोय हे एवढं तिसऱ्या टप्प्यातला, म्हणजे शेवटच्या टप्प्यातला? इगतपुरीत राज्यातील सर्वाधिक लांबीचा आणि देशातील सर्वाधिक लांबीचा राज्यातील आणि रुंदीचा देशातील काय आहे, तर बोगदा झालेला आहे. तर त्याचे 2 बोगदे आहेत बघा तिथं. पण त्याच्यामधला लांबीचा 7.8 किलोमीटर लांबी आहे आणि रुंदी 17.61 मीटर आहे, जी इंडियातील सगळ्यात जास्त आहे. हा रुंदीचा बोगदा आहे कुठं? इगतपुरी आमने या महामार्गाच्या, समृद्धी महामार्गातील ह्या टप्प्यामध्ये आहे, म्हणून हा बघतोय आपण. याचा अंमल कुणी केला? MSRDCने केलेला आहे, हे लक्षात ठेवा. लांबी 700 किलोमीटर आहे समृद्धी महामार्गाची, रुंदी 120 मीटर आहे. 6 पदरी लेनचा हा महामार्ग आहे. आणि नागपूर शिवमाडका ते मुंबई ठाणे म्हणजे आमणे इथं हा महामार्ग आहे आणि 10 जिल्ह्यातून जातो. याच्यावर क्वेश्चन येऊन गेलेला आहे. फक्त आता कुठली अपेक्षा आहे, तर ही म्हणजे या बोगद्याचा सर्वाधिक लांबीचा, राज्यातील सर्वाधिक लांबीचा आणि देशातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा इथं आहे, म्हणून हा क्वेश्चन अपेक्षित आहे, हे लक्षात ठेवा. सगळे महामार्ग एकत्र दिलेले आहेत तुम्हाला, जेणेकरून कन्फ्युजन राहत नसावं, हे लक्षात ठेवा. पुढचं बघा, आता ही शक्तीपीठ महामार्ग आहे, त्याची अंमलबजावणी पण MSRDCनेच केलेली आहे. एक्झामला डाटा कमी करायचा, कसा डाटा कमी करायचा, तर बऱ्याच साऱ्या गोष्टी एका पेजवर असतील तर तुम्हाला त्या इलिमिनेट करायला किंवा कमी लक्षात ठेवावं लागतं आणि कन्फ्युजन कमी होतं. आता शक्तीपीठ महामार्ग आहे, तो कुठून जाणार आहे? वर्धा पवनार ते सिंधुदुर्ग पत्रादेवीतून जाणार आहे, हे लक्षात ठेवा. या महामार्गाला नागपूर गोवा महामार्ग असं पण म्हणतात. शक्तीपीठ महामार्गाला नागपूर गोवा महामार्ग असं पण म्हणतात. 802 किलोमीटर लांबी आहे आणि 6 लेन आहे, हे लक्षात ठेवा. आता हे काय झालेलं आहे, ह्याची लांबी कमी जास्त होते बघा, कारण काय होते, विरोध चालू आहे, काही गोष्टी आहेत त्या, त्यामुळे वेबसाईटला पण वेगवेगळं दाखवतंय. आता हे 12 जिल्ह्यातून जातो, ओके म्हणायचं. सध्या नागपूर ते गोवा, आता ही तर परमनंट राहणारी गोष्ट आहे. कुठलं? सध्या नागपूर आणि गोवा लागणारं 18 तासाचा वेळ 8 तासावर येणार आहे. 18 तास जे नागपूरवरून गोव्याला जायला लागतात फिरायला, ते 8 तासावर येतील, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे 8 तासात गोव्यावरून रिटर्न नागपूरला, हे लक्षात ठेवा.
असं का सांगतोय तर ते लक्षात राहावं म्हणून हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचं बघा, 374 किलोमीटर लांबीचा जो 6 पदरी ग्रीनफील्ड महामार्ग आहे, तो कुठं आहे बघा? त्याला काय म्हटलं जातं? नाशिक, सोलापूर, अक्कलकोट महामार्ग. म्हणजे नाशिकवरून अक्कलकोटा स्वामी समर्थाच्या दर्शनाला जायचं आहे, लक्षात ठेवा. 374 किलोमीटरचा 6 पदरी लेनचा ग्रीनफील्ड महामार्ग आहे. याचं उद्घाटन कोणी केलेलं आहे? नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. पीएम नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. त्यांनी उद्घाटन नाही झालेलं आहे, मंजुरी दिलेली आहे. उद्घाटन व्हायला अजून कोण येते काय माहिती, पण मंजुरी दिली आहे कुणी? पीएम नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटने दिलेली आहे मंजुरी. तर यांचा महामार्ग कुठला आहे बघा? 19,000 कोटीचा वरचा खर्च आहे. हे काय आकडे सगळे पाठ करायचे नसतात, पण 19,000 कोटीचा असा तुम्हाला एवढा खर्च होणार आहे एवढं माहिती पाहिजे नियर अबाउट. नाशिक ते अक्कलकोट प्रवासाचा वेळ 9 तासावरून 4 तासात येणार आहे. नाशिक वरून अक्कलकोटला जाणाऱ्या 9 तासावरून 4 तासावर वेळ येणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि हा 6 पदरी लेनचा 374 किलोमीटरचा ग्रीनफील्ड महामार्ग आहे. नाशिक, सोलापूर, अक्कलकोट महामार्ग हे लक्षात ठेवायचं आहे. हा महामार्ग अहिल्यानगर, बीड, धाराशिव आणि सोलापूर हे 4 जिल्हे लक्षात ठेवायचं. कुठनं? आता तुम्हाला अहिल्यानगर, बीड, धाराशिव आणि सोलापूर एवढं काही महत्वाचं नाही, मंजुरी आहे म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढचं बघा, महाराष्ट्र हे महत्वाचं आहे बरं का, हे विचारलं जाऊ शकतं. महाराष्ट्र जलबांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर धोरण. हे बघा, जहाजाचं बांधायचं, दुरुस्ती करायचं आणि पुनर्वापर करायचं जे धोरण आहे साध्या भाषेमध्ये 2025 मध्ये राबवणारं देशातील पहिलं राज्य कोण आहे? महाराष्ट्र आहे. झाला हा फॅक्च्युअल क्वेश्चन, हे लक्षात ठेवा. त्यामुळे हेडिंग कधी चुकवायची नाही, हेडिंग वाचून जायची. एक्झामला जायचं आधी तर एक दिवस तर 5-5 मिनिटात वाचून होतं तुमचं हे पेजेस सगळ्या, तर ते व्यवस्थित वाचून जायचं. या धोरणाची अंमलबजावणी करणारं एमएमबी आहे, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड आहे. एमएमबी म्हणजे महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड आहे बघा. महाराष्ट्रामधील बघा सध्या आता जो जहाजबांधणी पुनर्वापर ह्यातला हिस्सा किती आहे बघा? भारतात जहाजबांधणीच्या 11% हिस्सा हा महाराष्ट्राचा आहे आणि उत्पादनात 21% हिस्सा आहे. हे विचारलं जाऊ शकतं मल्टिपल स्टेटमेंटला, हे लक्षात ठेवा. मग आपण जे धोरण मांडलंय त्यानंतर मध्ये काय ठरवलंय बघा? आपण 2030 पर्यंत आपण काय करू? जहाजबांधणी आणि दुरुस्तीच्या उत्पादनापैकी 1/3 वाटा हा महाराष्ट्राचा करण्याचं टार्गेट आहे. म्हणजे 33% वाटा करणं महाराष्ट्राचं टार्गेट आहे. कुठल्या धोरणानुसार? तर आपण मांडलेलं जे जहाजबांधणी दुरुस्ती आहे आणि पुनर्वापर धोरण 2025चं आहे. आपण कधीपर्यंत करणार आहोत? 30 पर्यंत करणार आहोत, हे लक्षात ठेवा. मग जगात भारताची स्थिती काय आहे बघा? भारताचा जगात जहाज पुनर्वापर मध्ये दुसरा क्रमांक आहे. जो क्रमांक दुसरा आहे तो लक्षात ठेवायचा. आणि जहाज बांधणीमध्ये आपला जास्त म्हणजे वरचा क्रमांक पुनर्वापरामध्ये आहे, म्हणजे तेवढाच लक्षात ठेवा. दुसरा क्रमांक भारताचा जगामध्ये पुनर्वापरामध्ये आहे, म्हणजे दुसरीकडची भंगार जहाज आणायची आणि त्याचा पुनर्वापर करायचा, हे लक्षात ठेवा. ते आता लक्षात राहील तुमच्या. पुढचं बघा, महाराष्ट्र सरकारनं काय केलेलं आहे? बांबू धोरण हे केलेलं, मंजुरी दिलेली आहे 14 ऑक्टोबर 2025ला. मग कधी ते किती आता हे बांबू धोरण आहे? 25 ते 30 मध्ये आहे बघा. आता बांबू लागवडीमध्ये महाराष्ट्राचा हिस्सा किती आहे हे माहिती पाहिजे, कारण महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर आहे. 1 नंबरला मध्य प्रदेश आणि 2 नंबरला अरुणाचल प्रदेश आहे बांबू लागवडीमध्ये. देशातील पहिलं, आता बघा हे जर असे स्टेटमेंट आहेत त्यांच्या वेबसाईटला असतात, देशातील पहिले सर्वसमावेशक बांबू धोरण असल्याचं मानलं जातं, असं केल्याचं हे सर्व मानलं जातं. तर ते असे स्टेटमेंट कट करायचे नाहीत, कारण ते कॉपी केलेले असतात. सर्वसाधारणपणे, सर्वसमावेशक असे जे मोठे मोठे शब्द असतात ना, ह्याला कट करायचं नाही, कारण तुम्ही जर एक्झामला त्याला म्हणजे हे करू शकत नाही, खोडू शकत नाही, कारण ते स्टेटमेंट वेग स्टेटमेंट म्हणतात त्याला, आपण त्या कॅटेगरीमध्ये बसतात ते. महाराष्ट्राचं बांबू धोरण आहे बघा, उद्दिष्ट काय? 10 वर्षात 50,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आणि 5 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार देण्याचं महाराष्ट्र सरकारचं बांबू धोरण जे 25 ते 30 साठी आहे, त्याचं उद्दिष्ट आहे, लक्षात ठेवायचं. आणि काय केलेलं याच्यामध्ये गोष्ट चांगली आहे, औष्णिक विद्युत प्रकल्पात 5 ते 7% बांबूचा बायोमास वापरणं बंधनकारक करणारं महाराष्ट्र हे भारतातील पहिलं राज्य आहे. म्हणजे औष्णिक विद्युत प्रकल्प जिथं लाईट तयार होते तिथं 5 ते 7% बांबूचं बायोमास वापरणं हे बंधनकारक केलेलं आहे. आता बांबूचं काय? ऊर्जा निर्मिती सक्तीचा वापर करणं आणि त्यासाठी स्वतंत्र आराखडा देणारं हे देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे. आता या धोरणाचा प्रमुख मुख्य उद्देश काय आहे? आता राज्यसेवेला जर क्वेश्चन आले वेगवेगळ्या अँगलला, तुम्ही हा हे असा डाटा वेगवेगळ्या एक्झाममध्ये म्हणजे डिस्क्रिप्टिव्हला पण वापरू शकता, हे लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवायचं आहे. हे फक्त हे ऑब्जेक्टिव्ह एक्झामसाठी चाललेलं नाही, हे तुम्ही तुमच्या डिस्क्रिप्टिव्ह एक्झाममध्ये राज्यसेवेला आहे असं वापरू शकता, हे लक्षात ठेवा. प्रदूषण कमी करणं, जीवाश्म इंधनाचा वापर, जीवाश्म इंधनावरचं अवलंबित्व कमी करणं, हरित ऊर्जेला प्रोत्साहन देणं आणि प्रदूषण कमी करणं, यासाठी हे जे बांबू धोरण आहे ना, हे त्याचं उद्दिष्ट आहे, हे लक्षात ठेवा. हे फक्त फेक स्टेटमेंट आहेत, हे डिस्क्रिप्टिव्हला कामी येतील, ऑब्जेक्टिव्हला फक्त आकडेवारी आणि त्याचा जो आत्मा आहे तो लक्षात ठेवायचा. मग आता वेगवेगळं नामांतर चालू आहे. आता इस्लामपूरचं काय नामांतर केलेलं आहे? ईश्वरपूर केलेलं आहे.
मग हे कुठलं आहे कुठं आहे बघा, सांगली जिल्ह्यातला वाळवा तालुक्यामध्ये आहे, हे लक्षात ठेवायचं शहर. महाराष्ट्र सरकारनं काय केलं ते बघा, आता हे नाव बदलायचं म्हणजे काय कोणी तुम्ही आम्ही म्हणून चालत नसतं. ते काय करायला लागतं, महाराष्ट्र सरकारनं मंजुरी द्यावी लागते त्या गोष्टीला, नंतर केंद्र सरकारच्या होम मिनिस्ट्रीकडे पाठवावं लागतं. ते त्यांनी मंजुरी दिल्यानंतर ते नावामध्ये बदल होतो, हे लक्षात ठेवायचं. मग हे लक्षात ठेवायचं, प्रस्ताव स्टेट गव्हर्नमेंटकडून जातो, सेंट्रल गव्हर्नमेंट होम मिनिस्ट्री त्याला मंजुरी देते, हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला एक गोष्ट माहिती पाहिजे, प्रत्येक गावाचं नाव काही नाव बदलायचं असू दे त्याला मंजुरी लागते सेंटरची, हे लक्षात ठेवा. अहमदनगर जिल्हा आहे ना, त्याचं नाव अहिल्यानगर पाहिजे, अहिल्यानगर झालेलं आहे, पाहिजे नाही झालेलं आहे ते. अहमदनगरचं अहिल्यानगर झालेलं आहे, औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे, उस्मानाबादचं धाराशिव झालेलं आहे, हे लक्षात ठेवा. आता वेल्हे तालुका, हे तालुक्याचं नाव बदललंय बरं का. वेल्हे जे तालुका होता त्याचं नाव राजगड जिल्हा, राजगड आहे, राजगड केलेलं आहे, राजगड तालुका आहे हा पुणे जिल्ह्यामधला, हे लक्षात ठेवायचं. आणि छत्री निजामपूरचं नामकरण काय केलंय, रायगडवाडी केलेलं आहे, हे दोन लक्षात ठेवायचं. वेल्हे तालुक्याचं राजगड, छत्री निजामपूरचं रायगडवाडी. आणि पुढचा एक पूल आहे बघा, कर्नाक पूल मुंबईमधला आहे, त्याचं नाव सिंदूर पूल केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. विचारलं जाऊ शकतं जोड्या लावाला, कुठे विचारलं जाणार ते तुम्हाला, जोड्या लावाला विचारलं जाणार, हे लक्षात ठेवा. भारतातील पहिल्या सर्व महिला संचलित स्वच्छ स्ट्रीट फूड हब आहे ना, तो मुंबईमध्ये कांदिवलीमध्ये इथं आहे, हे लक्षात ठेवा. सर्व महिलांनी जे ऑपरेट करणारा स्वच्छ स्ट्रीट फूड हब, हा त्याचं नाव काय आहे बघा, माऊली, घ्या माऊली, खा स्वच्छ माऊली, असं आहे त्यांचं, लक्षात ठेवा. मुंबईमध्ये कांदिवलीमध्ये येतं. या हबचं उद्घाटन पियुष गोयल यांच्या हस्ते झालेलं आहे. आणि पूर्णपणे सेल्फ हेल्प ग्रुप म्हणतो आपण त्याला, बचत गटाच्या द्वारे हे चालवलं जातं. आणि FSSAI आहे ना, त्यांची राईट इट इंडिया, इंडिया राईट इट राईट इंडिया, भारतानं काय खायचं चांगलं खायचं आहे त्याची मोहीम आहे अशी, त्या मोहीमचा हा भाग आहे. आणि या हबची उभारणी कुणी केलेली आहे, डॅडॉन इंडियाच्या सहकार्याने झालेली आहे, हे लक्षात ठेवायचं. हे राहो न राहो लक्षात तुमच्या, भारतातील पहिल्या सर्व महिला संचलित स्वच्छ स्ट्रीट फूड हब कुठं आहे, मुंबईमध्ये कांदिवलीमध्ये. नाव घ्या माऊली, माऊली लक्षात ठेवा, माऊली नाव आहे. पुढचं बघा, नाशिक जिल्ह्यामध्ये साधूग्राम इथं विवाद झालेला आहे बघा, ते झाड तोडण्यावरून विवाद झाला होता. नाशिकमध्ये 2027 मध्ये इथं सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे, तपोवन म्हणतात त्याला. साधूग्राम बांधकामासाठी झाडे तोडण्यावरून विवाद झाला होता. आता हे तपोवन आहे ना, ह्या नावातच आहे बघा तपोवन, हे दंडकारण्य जंगलाचा एक हिस्सा आहे. त्याचं लोकेशन बघा, गोदावरी आणि कपिला नदीच्या संगमावर आहे, लक्षात ठेवायचं आहे. श्रीराम ज्यावेळेस 14 वर्षाच्या वनवासात होते त्यावेळेस तिथं राहिल्याचं मानलं जातं. आणि जो 12 वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा होतो तर तिथल्या ठिकाणाची ओळख साधूग्राम आहे, हे लक्षात ठेवा. सध्याची स्थिती काय आहे बघा, NGTने त्याला वृक्षतोडीला स्थगिती दिलेली आहे. आपण एवढं करून त्याचे 2 टॉपिक करूयात आपण बघा, कारण एक टॉपिक केल्यानंतर ते बोर होत जातं, ते वाचायला किंवा ऐकायला ह्याला पण बोर होऊन जातं तुम्हाला. आपण काय करूयात, प्रत्येक टॉपिकचे 2 टॉपिक करूयात, 2 लेक्चर करूयात. म्हणजे प्रादेशिक घडामोडी जानेवारी 2025 पासून एप्रिल 2025 पर्यंत, हे तुम्हाला 2 व्हिडिओमध्ये 2 लेक्चरमध्ये तुम्हाला कव्हर केलं जाईल. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करा. तुम्हाला काही अडचण असेल तर कॉल करा. भेटूयात पुढच्या टॉपिकमध्ये.